नमस्कार सर्वांना. मी विकास. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण की आज आपण दिवसभर बघितलं असेल, जे मुंबईमध्ये जो महाराष्ट्र सरकारने हिंदी विषयाचा जो हट्ट धरला होता, त्यासाठी एक जी आर आणला होता. पण त्याच्यानंतर त्या जी आर जो महाराष्ट्र आल्यानंतर प्रत्येक मराठी माणसाला जे अभिजात भाषा आहे त्याचं काहीतरी हानी होईल असं प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आलं. त्याच्यानंतर मराठी माणूस हा पेटून उठला. त्याच्यानंतर जे आपल्या महाराष्ट्रासाठी जे लढणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना आणि जे कोणी असतील, सर्व मराठी बांधव एकत्र झाले. हा आज रेकॉर्ड ब्रेक विजय मिळावा. ठाकरे बंधू त्याच्यासाठी एकत्र आले. सगळे भांडण विसरून मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र भाषा जी मराठी भाषा आहे तिचा अभिजात जो दर्जा आहे तो कायम राहण्यासाठी एकत्र आले. त्याचं सर्वांनाच कौतुक वाटतंय. आणि असंच म्हणजे मराठी भाषेसाठी एवढं रेकॉर्ड ब्रेक गर्दी आत्तापर्यंत कोणी बघितली नव्हती. आणि जे हॉलमध्ये जेवढी लोक होते तेवढीच ती बाहेर पण होते. पण आता हे सांगण्याचा उद्देश काय, आता जे सकाळपासून जे आपण बघतोय, जी काय रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवायची जी सभा झाली, त्याच्यामध्ये प्रामुख्याने कोणत्याही पक्षाचा झेंडा किंवा असं कोणतंही निशाण वगैरे कुठं दिसलं नाही. हे अगोदर ठरलेलं होतं. हे आपण एकत्र येतोय हे मराठी माणसाच्या हक्कासाठी, जे आपली भाषा वाचवण्यासाठी येतोय. त्याच्यासाठी सिनेसृष्टीतील जी मंडळी असतील, राजकारण असतील, उद्योग क्षेत्रात जी मराठी व्यापारी आहेत, ते सर्वजण आणि जी मराठी जनता आहे ते सर्व एकत्र आले होते. कोणत्याही पक्षाचा कोणताही हे करणार. त्याच्यामुळं एक मराठी माणसामध्ये आज एक आनंदाचा जो क्षण आहे, जे ठाकरे बंधू आहेत, कोणालाच वाटत नव्हतं आज एकत्र येतील. पण हे निमित्त आहे की मराठी भाषेची वाचण्यासाठी आज दोघे ठाकरे बंधू जे काय असतील मतभेद, जे भांडण वगैरे काय जे असतील त्यांच्या आपापसात सगळं विसरून मराठी माणसासाठी एकत्र आले. त्यासाठी सर्वांच्या तोंडून एक कौतुक होत आहे. तसेच आणि जे इथून पुढं जे काय आता हे लक्षात आले सरकारच्या पण आणि जनतेच्या पण, जे काही मराठी माणसावरती जो काही अन्याय होतोय, आता हे दोन वाघ आज पेटून उठलेत आणि एकत्र आलेत. त्याच्यानंतर जो काही विजय मेळावा झाला त्याच्यामध्ये प्रामुख्याने राजसाहेब ठाकरे यांचं देखील भाषण झालं. तसेच उद्धवसाहेब ठाकरे यांचं देखील भाषण झालं. आणि बाकी दुसऱ्या पक्षातीलही लोक, आता समजा रासपचे महादेवजी जानकर साहेब आले होते. त्याच्यानंतर शेतकरी कामगार पक्ष जयंत पाटील साहेब, त्याच्यानंतर शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड साहेब, त्याच्यानंतर बाकी अजित नवले साहेब, बाकी अजून भरपूर पक्षाचे लोक आले होते. आणि ही आज जे मराठी माणसाने दाखवून दिलं आहे की कोणताही जर मराठी भाषेविरुद्ध जर कोणी जर उठून जर आपल्या भाषेचा जर कोणी कमी लेखण्याचा प्रयत्न जरी केला तर हा मराठी माणूस हा एकत्र आल्याशिवाय राहत नाही. आजच्या विजय मिळवून दाखवून गेले. प्रामुख्याने राजसाहेबांचं जे भाषण झालं त्याच्यामध्ये त्यांनी चांगले मुद्दे मांडले की कोणाला वाटत नव्हतं बाबा की आम्ही एकत्र यावं. पण देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला एकत्र येण्यास भाग पाडलं. कारण म्हणण्याचा उद्देश थोडक्यात, जे हिंदी भाषेचा जे आपल्यावर जे लादण्याचा प्रयत्न करत होते, जे मुलांमध्ये पहिलीपासून जे मुलांमध्ये, आता पहिलं कसं 5वी नंतर हिंदी हा विषय आहेच. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे, बरोबर आहे. पण तिला पहिलीपासून ते शिकवण्यात जे त्यांनी हट्ट धरला होता, जो जी आर काढला होता जो सक्तीचा, त्याच्यासाठी एक सर्व मराठी माणसावर सरकार झुकलं आणि शेवटी त्यांना जी आर हा रद्द करावा लागला. त्यासाठी शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे हे देखील राजसाहेबांच्या भेटीला गेले होते. पण राजसाहेबांनी एकच सांगितलं, तुमचं मी ऐकून घेणार पण तुमचं मी ऐकणार नाही. तुमचं ऐकून घेईल पण मी जे करेल ते तुम्ही जे बोलाल ते मी शांत बसून ऐकून घेईल, पण तुम्ही बोलाल ते मी करणार नाही आणि ऐकणार पण नाही. हे असं त्यांनी रोखठोक बोललं होतं. त्याच्यानंतर
भरपूर काही मीडियातून वेगवेगळ्या बातम्या येत होत्या. आता हे विजय मेळावा आहे, काय होणार, येतात की नाही एकत्र, किंवा आता असं काय उलटसुलट चर्चा. पण जी तारीख ठरली होती 5 जुलै, त्या ठिकाणी जे बोलल्याप्रमाणे राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन आपलं म्हणजे आपली एकी दाखवलेली आहे. मराठी माणसाठी कोणी जरी आले तर आपण हटू शकत नाही हे दाखवून दिलेलं आहे. तसेच उद्धवसाहेब ठाकरे यांचं देखील भाषण झालं. त्याने देखील सर्व आपले मराठी माणसाचे आभार मानले आणि त्यांनी देखील हे केलं की फडणवीस यांना अनाजी पंत हा उपमा देऊन त्यांच्यामुळेच आम्ही एकत्र आलो, नाहीतर आलोच नसतो, हे देखील बोलून गेले. भरपूर काही गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब काय बोलले त्याच्यावरती पण त्यांनी आपलं स्टेटमेंट दिलं. हे एकूणच एक काय, आज जे आपले जे ठाकरे बँड आहे, जो महाराष्ट्राचा जो ओळखला जातो, त्यांच्या आजोबापासून त्यांनी भले त्यांनी काय काय अगोदर बाबा राज ठाकरे साहेब मुलं ह्या शाळेत शिकली, त्या शाळेत शिकली, पण सांगण्याचा उद्देश हाच आहे, जरी शिकले असेल त्यांनी मराठीचा जो मुद्दा आहे तो कायम ठेवलेला आहे. तर मध्ये त्यांनी हिंदुत्वासाठी हे केलं होतं. हिंदुत्व आहेच, पण मराठी माणसासाठी आम्ही म्हणजे तडजोड, कोणतीही तडजोड होणार नाही आणि कोणता हा अजेंडा, मराठीचा फक्त अजेंडा घेऊन ते पुढे सरकले होते. आणि त्याच्यामध्ये ते आज जे विजयी मेळावा आहे तो एकदम व्यवस्थित झालेला आहे. त्याच्यानंतर आणि जी जी काय रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती त्याच्यामुळं सर्वांचं मन वेधून घेणारी होती आणि सरकारला खरोखरच ह्यावरती विचार करण्यासाठी भाग पाडलेला आहे. आणि इथून पुढं असंच जर सर्व मराठी भाषेसाठी एकत्र येऊन जर आपल्या महाराष्ट्र आणि जर ठाकरे बंधू जर एकत्र आले तर महाराष्ट्राचा नक्की विकास होईल आणि महाराष्ट्रासाठी वेगळं काहीतरी चिन्ह दिसेल आणि खरोखर ही चांगली गोष्ट आहे. आणि असंच मराठी माणसांनी देखील यांच्यावरती भरपूर प्रेम केलेलं आहे आणि त्यांनी देखील त्याचं ते जो काय आज विश्वास लोकांनी दाखवले, सगळे एकत्र आले, तो विश्वासावर त्यांनी साथ करावा त्यांनी, अशी मराठी जनतेकडून अपेक्षा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याच्यानं तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.